नमस्कार मंडळी, मी रचना. आज मी बनवणार आहे चिकनसाठी लागणारं साहित्य. आता मी कुकर ठेवून घेतली. त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालून घेतलं आणि लसूण आणि मिरची चेचून घेतलेली ती थोडीशी घातली. त्याच्यामध्ये 3 बारीक कापलेले कांदे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं ब्राऊन होईपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण बारीक कापलेले जे टोमॅटो आहेत ते टोमॅटो त्याच्यात घालून घ्यायचं. मिठाने ते पटकन शिजतात. चांगलं हलवून घ्यायचं आणि मग एक मिनिटभर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं. टोमॅटो चांगले बघा शिजले. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातले आणि 2 चमचे धना पावडर थोडीशी जास्त घालायची, कारण आपल्याला ह्याला वाटण वगैरे नाही आहे. 1.5 चमचा मी तिखट घातले, कारण मी ह्याच्यात हिरवी मिरची पण घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. आणि मग ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं. चिकन चांगलं हलवून एकजीव करून घ्यायचं. चिकन एकजीव झालं की मग त्याच्यावरती आपण जी लसूण चेचून ठेवलेली मिरची आणि लसूण ती अर्धी राहिलेली घालून घ्यायची आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. परत चांगलं हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये अर्धा तांब्या मी पाणी घातले. तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घाला. मला थोडीच हवी. परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्यामध्ये पटकन होतं. नंतर कोथिंबीर घालून घ्यायची आणि मग मिक्स करून काढून घ्यायचं. झालं तयार आपलं चिकन. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.